हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 8 सायन्स चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करणार आहे. त्यातला एक टॉपिक आपण घेतला आहे ॲटॉमिक थेरी बाय महर्षी कणाद. आता हा टॉपिक बुकमध्ये नाही आहे तुम्हाला, कारण बुकमध्ये फक्त 3 ओळींमध्ये सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती आटोपली आहे. त्यात फक्त एवढं सांगितलं आहे की महर्षी कणाद जे आहे त्यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्याला सांगितलं आहे की मॅटर जे आहे ते इनडिव्हिजिबल टायनी पार्टिकलने बनलं आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे परमाणू. पण एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे एक भारतीय तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. त्यांचं मूळ नाव जे आहे ते उलूक काश्यप असं होतं, पण त्यांना कणाद का म्हणायचे तर ते शेतात पडलेले अन्नाचे कण वेचून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. कण अधिक अद म्हणजेच कण खाणारा, म्हणून त्यांना कणाद असं म्हटलं आहे. त्यांचा जन्म गुजरात राज्यातल्या प्रभास क्षेत्र म्हणजे सध्या जे द्वारका आहे त्याच्याजवळ झाला असं म्हटलं जातं. तर यांनी आपल्याला ज्या वेगवेगळ्या थेरीज दिल्या आहेत त्यातली पहिली आहे ॲटॉमिक थेरी, ज्याला परमाणुवाद असं म्हणतात. कारण जो टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल त्यांनी सांगितला त्याला त्यांनी नाव दिलं होतं परमाणू. परमाणू म्हणजेच द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल युनिट ऑफ मॅटर. त्याची वैशिष्ट्यसुद्धा त्यांनी सांगितली आहे की ॲटम्स आर इटर्नल, इनविजिबल टू द नेकेड आईज अँड पॉसेसेस इनहेरंट मोशन. म्हणजे हा जो ॲटम आहे ज्याला त्यांनी परमाणू असं नाव दिलं, हा शाश्वत आहे, म्हणजे आपण त्याला नष्ट करू शकत नाही आणि आपल्या साध्या डोळ्यांनी आपण त्याला बघूसुद्धा शकत नाही. एवढंच नाही तर त्यांनी कॉम्बिनेशनसुद्धा सांगितलं आहे की जर 2 अणू एकत्र आले तर त्याला द्विनुका असं म्हणायचं आणि जर 3 अणू एकत्र आले तर त्याला त्रिसरेणू असं त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ ॲटमसुद्धा सांगितलं आहे. त्यांच्या वैशेषिका सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी पदार्थाच्या 6 अवस्था सांगितल्या आहेत. त्या म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवया. त्यांनी लॉज ऑफ मोशनसुद्धा सांगितले, लक्षात घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठल्याही पदार्थावरती किंवा वस्तूवरती जो फोर्स अप्लाय करतो त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये काय रिलेशन असतं ते सुद्धा न्यूटन्सच्या कितीतरी वर्ष आधी. त्यानंतर ग्रॅव्हिटी आणि मॅग्नेटिझमविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीकडे एक अशी शक्ती आहे की जी सगळ्या पदार्थांना स्वतःकडे अट्रॅक्ट करते. त्याला त्यांनी नाव दिलं होतं गुरुत्व, ज्याला आत्ता आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. तसंच मॅग्नेटिझमविषयी सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे डाल्टनच्या हजारो वर्ष आधी त्यांनी आपल्याला ही ॲटॉमिक थेरी दिलेली आहे आणि त्यांनी हे जगाला दाखवून दिलं आहे की भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनासुद्धा पदार्थाचं खूप डीप नॉलेज आहे, तेही जगाच्या हजारो वर्ष आधीपासून.